भाई लालबागच्या राजाचं काय क्रेज आहे लोकांना. आणि फायनली मम्मी आलेली आहे आणि आता मला जेवण बनवायला लागणार नाही. छान आहेत मूर्त्या. लालबागचा राजा काय दगडूशेठ? लालबागचा राजा. हॅलो फ्रेंड्स, मी ईश्वरी जाधव. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि आज मी खूप खास गोष्ट करायला चालली. ती म्हणजे माझ्या खूप फेवरेट आवडीची गोष्ट आहे. ते म्हणजे गणपती बुक करायला चालले. आणि आजचा तुम्हाला तोच व्लॉग बघायला भेटणार आहे. सो व्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. पोहोचलोय आम्ही. इकडे मागे बरेच गणपती आहेत आणि मकर सुद्धा आहे. बघायचं आता. मी आणि पप्पा चाललोय, दोघेच जण आलोय. जॉबला लागल्यापासून आशुतोष मला बोलतोय की मला गणपती घ्यायचा, म्हणजे तो गणपती घेणार नाही तर दरवर्षी मी घेते. मग आता ह्यावेळी मी त्याला सांगून ठेवलं की तू घे म्हणून. मग आता त्याने मला पैसे पाठवलेत. तो बोलला बुक करतो म्हणून. इकडे या. छान आहेत मूर्त्या. लालबागचा राजा काय दगडूशेठ? लालबागचा राजा. हा लालबागचा राजाच आहे ना, पण हा खूपच हाईट आहे, खूप मोठा आहे. पण आपल्याला शाडूचा हवा आहे. खूप सुंदर सुंदर गणपती आहेत. इकडे आलं की असं वाटतं काय घ्यावं काही नाही. हा शाडूचा आहे बाळा. कुठला? नाही तो दगडूशेठ आहे ना. पण आपल्याला लालबागचा राजा हवाय. हा मातीचे हे हा हे पण मातीचे आहेत. शाडूच्या मूर्त्या खूप कॉस्टली आहेत आणि पीओपीच्या मूर्त्या काय माहित का स्वस्त आहेत. पण पीओपी घ्यायला काही प्रॉब्लेम नाही. ते खूप रेखीव कोरीव काम असतं. पण प्रॉब्लेम हा आहे की विसर्जन होत नाहीत त्या लवकर. आणि मातीच्या मूर्तीचं लगेच विसर्जन होतं. म्हणून मातीचीच मूर्ती घ्यायची. पण बाबा प्राईज पण ठीक आहे. आता देवाला आणायचेच घरी म्हटलं, प्राईज बघून नाही चालत. पण पप्पा ते मस्तच आहे ना पीओपी वाला. छान आहे. विरघळली पाहिजे ना मूर्ती. हा ते विसर्जन नाही ना होत त्यांचं. बरोबर. आता दुसरीकडे चाललोय मूर्ती बघायला. लेट्स सी कशा वाटतात बाकीच्या. डेकोरेशन खूप छान आहे. इकडं पण छान आहे हे डेकोरेशन. हे एकदम साधं सिंपल आहे पण हे एकदम बेस्ट आहे. दी बेस्ट. हे छान दिसतंय आपण पप्पा. पण मूर्ती छोटी आहे. याच्यामध्ये छोटा हवा होता ना. हा हे बघा हे 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 वाले. म्हणजे जागा कुठे मूर्ती कशी ठेवणार. पण हे असं टिकाऊ नाही तो वाटतं. टिकाऊ खूप आहे. टिकतं का? अच्छा टिकाऊ खूप आहे. फक्त ते जागा. चला आपण पहिले मूर्ती चॉईस करू. इकडे तर सगळ्या बुक झाल्यात. पप्पा हे दोन्ही लालबागच आहेत. खूप सुंदर असतात तो पीओपीच्या मूर्त्या. पण विसर्जन होत नाही ना. वाव, मला हे मकर खूप आवडलं. नाही लय सफेद आहे बाळा. पूर्ण लगेच खराब होईल. हा खराब होईल. दिसायला ऍक्टिव्ह आहे. आरती जरी करली ना तरी पण काळं होईल. अच्छा छान आहेत. पण हे बघा हे झाडाचं आहे पप्पा. हा हे पण छान आहे. छान आहे ना. पण ते हे नाही आहे. हे पण मला तर व्हाईटच आवडत आहेत आज. छान आहेत मकर. हा ठीक आहे म्हणजे सुंदर आहे. नाही आवडला का तुम्हाला? मकरची नाही आपलं नॉर्मल करूया. ह्या वर्षी पप्पा बोलतात की मकर नको घ्यायला, नॉर्मल डेकोरेशन करू. हो नॉर्मल करूया. आता हे तिसऱ्या ठिकाणी आलोय आम्ही गणपती बघायला. म्हणजे आधीचे दोन आम्हाला पसंत पडलेले नाहीयेत. आज काय झालं काय माहिती. जे आम्हाला पसंत पडत आहेत ते खूप मोठे आहेत, रादर पीओपीचे आहेत. आणि मेन म्हणजे शाडूच्या मूर्त्याच खूप कमी आहेत. ज्या आहेत त्या ऑलरेडी बुक झाल्यात.
त्याच्यामुळे आता इथे बघू भेटलं तर, नाहीतर मग फर्स्ट ज्या ठिकाणी गेलो होतो ना त्याच ठिकाणी जाऊ. काकी शाडूची लालबागच्या राजाची मूर्ती आहे. काय मस्त आहे. हा फेटा, असं फेटावाला घ्यायचं हो. फेटा नसेल ना लालबागचा राजा कुठे? ह्याच्यात लालबागचा राजा तोच. अच्छा किती आहे हा? हा तेवढाच आहे जे आपण तिथे पाहिला होता तेवढा. इकडे प्रॉपर गणपती बनतात. आम्ही त्या ठिकाणी आलोय आता. जरा खेड्या टाईप आहे आणि बरंच लांब आहे. बघा इकडे अजून गणपती बनवणंच चालू आहे. हा हे बघा अजून इकडे कामच चालू आहे गणपती बनवण्याचं. दादा शाडूची लालबागच्या राजाची मूर्ती मिळेल? कुठंच लालबागचा राजा नाही राहिलाय बहुतेक, सगळे बुक झालेत. प्रॉपर इकडे कारखाना आहे गणपतींचा. पप्पा इथं बघू इकडे. इकडे या पप्पा इकडं. हे बघा इथे अजून पण काम चालू आहे. हा प्रॉपर कारखानाच आहे, म्हणजे बरेच दुकान आहेत इकडे. शाडूची लालबागच्या राजाची मूर्ती आहे पप्पा त्यांच्याकडे आहे. हा शाडूची लालबागचा राजा. पप्पा इकडं हे वेगळं वेगळं आहे का? अच्छा चला आता. 1.5 पावणे 2 दाखव. बरं झालं, कलर द्यायचं बाकी आहे अजून इकडं. जा बरं आत तुम्ही. कुठली साहेब? 2 पण दाखवा आणि 1.5 पण दाखवा. मग तेवढी एकच आहे का? आई जे बुक नाही त्या दाखवा ना दादा. फेट्यावाली आहे का एखादी? फेट्यावाली एकही नाही उरली लालबागच्या राजाची मूर्ती. सगळ्या बुक झाल्या. भाई लालबागच्या राजाचं काय क्रेज आहे लोकांना. म्हणजे मूर्त्या बुक होतात. लालबागचा राजा आणि दगडूशेठ हलवाई मूर्त्या डायरेक्ट बुक होतात. मूर्त्या उरल्याच नाही येतात यांच्याकडे, आणि ज्या आहेत त्या पण बुक झालेल्या आहेत. ही कुठली आहे दादा? ही पीओपी आहे. ओके ही शाडूची आहे. मग ही बुक, ही पण बुक आहे. ही लालबागचा राजा होते. काकींच्या घरात आम्हाला शाडूची मूर्त्या बघायला भेटतात. कुठली ही आहे का? अच्छा यांच्या घरातच आम्हाला शाडूची मूर्त्या भेटतील, नाही तर दुसरीकडे नाही. शाडूच्या मूर्त्यांना डिमांड खूप आहे. कारखान्यावाले बोलतात आम्ही एकेका माणसाने 100-100, 200-200 मूर्त्या सेल केल्यात शाडूच्या. म्हणजे कारखान्यात नाही आहेत लालबागच्या राजाच्या मूर्त्या, म्हणजे अजून काय पाहिजे. फायनली गणपती बुक झालाय. आता मी कुठला गणपती घेतलाय ना हे तुम्हाला कळेल. मी सगळ्यात फर्स्ट ज्या शॉपमध्ये आलं होतं ना तिकडे मी गणपती बुक केलाय. तुम्ही आता परत व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळेल. आणि आता मी मॉन्जिनीसची ना पेस्ट्री खायला आली. मला खूप खाऊ वाटते. अचानक काय झालं काय माहिती, चॉकलेट पेस्ट्री खायची इच्छा झाली म्हणून आले. दादा पेस्ट्री आहे, चॉकलेट पेस्ट्री हवी आहे खायला. ओके हे सगळं एक द्या ना, डेव्हिल डिलाईट वाली. नाही खायलाच द्या. इथे पेस्ट्री खायला घेतली आहे. आता रिक्षात बसून मी आणि पप्पा खाऊ. अचानक काय माहित काय झालं, गोड खाऊ वाटली म्हणून डेव्हिल डिलाईटची घेतली आहे. आता खाणार. आम्ही एका ठिकाणी सूप प्यायला आलोय का तर पप्पांचा खूप घसा दुखतोय आणि माझा पण खूप घसा दुखतोय. मी ही नेलपेंट लावली होती झुडिओला जेव्हा गेले होते तेव्हा. छान आहे ना, मला आवडली. मी आता नेहमी ब्राऊन शेड, ब्लॅक शेड आणि व्हाईट शेडच घेणार. चांगली वाटते ती. आता इकडून सूप प्यायचं आणि मग घरी जायचं. गणपती तो बुक झाला आहे आणि मूर्ती खूप छान आहे. आय नो थोडी उंच आहे पण फेअर इनफ. कितीला आम्हाला 4500ला पडली, म्हणजे 4500ला पडली टोटल मूर्ती. आम्ही कारखान्यात गेलो तिथे सुद्धा आम्हाला लालबागचा राजा भेटला नाही आणि मला लालबागचा राजा सोडून
म्हणजे दुसरी मूर्ती असं घेऊ वाटत नव्हती म्हणून आता आमचं सूपची ऑर्डर आली आहे. फायनली मी घरी आले आणि आता थोड्याच वेळात मम्मी येते गावावरून, त्याच्यामुळे आता एकदम बरं वाटतंय. उद्यापासून मला काही जेवण वगैरे बनवायचं काही टेन्शन नाही. मम्मी येत आहे. डिंक चिका डिंक चिका डिंक चिका. सो मम्मी आल्यावरच आता व्लॉग दाखवते तुम्हाला पुढचा. रात्रीचे 11:30 झालेत पण मम्मी काही अजून आलेली नाही आणि मला तर प्रचंड झोप आली. पण मी म्हटलं व्हिडिओमध्ये तिला घ्यावं, पण आता काय ती कधी यायची. मला उद्या सकाळी परत जॉब आहे, त्याच्यात उद्या श्रावण सोमवार आहे. आता मला नाही वाटत ती उद्या सकाळी उठून डबा बनवेल, म्हणून मी साबुदाणा आत्ताच भिजत घातलाय. मी उठले तर मी बनवेन. आता उठावंच लागेल कारण उपवासाचं काय बाहेरची खिचडी खायचं म्हटलं की मग ते त्याच्यात जिरं टाकतात आणि मग माझ्या मनात सारखं येत राहतं उपवास तुटला की काय तुटला की काय. त्यापेक्षा स्वतःचं स्वतः बनवलं तर चांगलं. आता बघू. मम्मी आता पप्पा तिला घ्यायला गेलेत. किती वेळात येते मला माहित नाही. जर तोपर्यंत मी जागी असेल तर मी तिला नक्की घेईल व्हिडिओमध्ये, अदरवाईज मी झोपूनच जाणार आहे. खूप कंटाळा आलाय, खूप थकली आहे. मी ऑफिसवरून आले आणि त्याच्यानंतर हा व्हिडिओ शूट करते कारण काल मी तुम्हाला याच्या आधीच्या क्लिपमध्ये मी तुम्हाला बोलले होते की मी मम्मी आल्यानंतर व्हिडिओ घेईन, पण तिची आणि माझी भेट डिरेक्टली आत्ता संध्याकाळी झाली. म्हणजे मी जेव्हा उठले सकाळी तेव्हा ती झोपलेली होती. एक दिवस आली म्हणजे तिचा पूर्ण दिवस आराम करण्यातच जातो. आणि फायनली मम्मी आलेली आहे आणि आता मला जेवण बनवायला लागणार नाही. आता माझं टेन्शन गेलं. काळी नाही झाली का तू गावाला जाऊन? घरातच होती का पूर्ण वेळ? काम नाही केलं वाटतं. सो चला हा व्हिडिओ मी एंड करते. गणपती बुक झालेला आहे. आता लवकरच तुम्हाला गणपतीचे डेकोरेशनचे वगैरे व्हिडिओज बघायला मिळतील. सो स्टे ट्यून. चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.